नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. मी प्राध्यापक कवडे सर, बंकट स्वामी महाविद्यालय बीड. आपण पाहत होतो चिटणीसाची कार्यपद्धती. विद्यार्थी मित्रांनो, या चिटणीसाच्या कार्यपद्धतीमध्ये आपण प्रकरण 6 वरती होतो आणि आपले प्रकरण 6 होते सभासदांशी पत्रव्यवहार. विद्यार्थी मित्रांनो, सभासदांशी पत्रव्यवहार या विषयामध्ये आपण आतापर्यंत जवळपास 2 व्हिडिओ पाठवले आणि आता तिसऱ्या व्हिडिओची आपण आज तयारी करत आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या अभ्यासामध्ये किंवा या प्रकरणामध्ये सभासदांशी पत्रव्यवहार करत असताना चिटणीस महोदय या ठिकाणी काय करत असतात, महत्त्वाचा रोल निभावत असतात. विद्यार्थी मित्रांनो, संचालक मंडळ किंवा कंपनीचं व्यवस्थापन आणि सभासद यांच्यामध्ये दुवा म्हणून किंवा या सर्व संघटनेला जोडून ठेवण्याचं किंवा या ठिकाणी काय म्हणतो आपण त्या ठिकाणी मध्यस्थाची भूमिका अतिशय चांगल्या पद्धतीने निभावण्याचं काम या ठिकाणी चिटणीस महोदय करत असतात. विद्यार्थी मित्रांनो, चिटणीस किंवा सेक्रेटरी हे कंपनीच्या वतीने, संचालक मंडळाच्या किंवा व्यवस्थापनाच्या वतीने आणि सभासदांच्या वतीने दोन्हीसाठी सक्रिय पद्धतीचं असं काम करत असतात. विद्यार्थी मित्रांनो, हे जे सभासद आहेत हेच आपल्या कंपनीचे भागधारक असतात. अर्थातच ते कंपनीचे भांडवल पुरवत असल्यामुळं त्यांना आपण कंपनीचे मालक असं म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो, मग या चिटणीस महोदयांचं पद अतिशय महत्त्वाचं कसं आहे हे तुमच्या लक्षात आलं असेल. ते म्हणजे सभासद हे मालक जर असतील तर सभासदांशी आपण कशा प्रकारचं बिहेवियर किंवा वागणूक त्यांना आपण आपल्या कंपनीसाठी दिली पाहिजे किंवा आपल्या कंपनीसाठी किती महत्त्वाची ही व्यक्ती आहे अशा पद्धतीने या ठिकाणी त्यांना अतिशय चांगल्या पद्धतीचा दर्जेदार वागणूक या ठिकाणी दिली पाहिजे. आणि पत्रव्यवहार करत असताना वर्षभर किंवा सातत्याने त्यांच्याशी विचारविनिमय, देवाणघेवाण किंवा लिखित स्वरूपात पत्रव्यवहार होत असतो. आणि हे पत्रव्यवहार सर्व सांभाळण्याचं किंवा सभासदांची पत्रव्यवहार करण्याची जबाबदारी या ठिकाणी कोणाची असते? ही जबाबदारी असते चिटणीसांची. आणि चिटणीस महोदय या सभासदांना सतत पत्रव्यवहार करत असतात. वेगवेगळ्या मीटिंग्स बोलावतात किंवा बैठका बोलवतात किंवा वार्षिक सभा, वेगवेगळ्या स्वरूपाच्या विशेष सभा लावल्या जातात. आणि या सर्व सभांना आमंत्रित करण्याचं काम आणि विचारविनिमय करण्याचं काम, तसेच कामकाज चालवण्याचं सभेचं देखील, या सर्वच कामकाजामध्ये मध्यस्थाची किंवा अतिशय महत्त्वाचा रोल हा कोणाचा असतो? चिटणीस महोदयाचा असतो. आणि हे चिटणीस महोदय काय करत असतात? मग कंपनीचा दुवा म्हणून किंवा त्याची जोडणी, ज्याला आपण म्हणतो सांधे जोड, अशा पद्धतीचं संचालक मंडळ आणि सभासद याच्यामध्ये या ठिकाणी या व्यक्तीला काय करावं लागतं? काम करावं लागतं. आणि कंपनीचं व्यवस्थापन, कंपनीचा कारभार आणि कंपनीचे कर्मचारी तसेच सभासद यांच्यामध्ये सौहार्दपूर्ण आणि अतिशय आनंदी आणि प्रफुल्लित असं वातावरण राहील किंवा सौहार्दपूर्ण वातावरण राहील याची खबरदारी घ्यावी लागते. आणि कंपनीच्या मालकाशी आपण पत्रव्यवहार करत असल्यामुळं जवळपास आपण या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, चिटणीस महोदयांनी काय काळजी घ्यावी सभासदाशी किंवा या मालकांशी पत्रव्यवहार करताना, त्याच्या बाबतीमध्ये जवळपास आपण 1 ते 5 मुद्दे या ठिकाणी मागच्या व्हिडिओमध्ये पाहिले होते. आज आपण विद्यार्थी मित्रांनो त्याच्या पुढचा मुद्दा आता हाताळणार आहोत. आणि पुढच्या पेजवरती काही मुद्दे शिल्लक होते, त्या शिल्लक मुद्द्यामधला काही भाग आपण आता लगेच घेणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी 6 नंबरचा पुढच्या पानावर एक मुद्दा आहे, तो म्हणजे कायदेशीर बाबी. पत्रव्यवहाराच्या प्रसंगी काय काय लक्षात असावं किंवा कायदेशीर बाबीची पूर्तता कशी व्हावी याच्याविषयी चर्चा त्यांनी या ठिकाणी पेज नंबर पुढच्या केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, सभासदाबरोबर काय सांगितलं त्यांनी? सभासदाबरोबर पत्रव्यवहार करताना चिटणीसाने कंपनी कायदा 2013 मधील तरतुदीचे आणि इतर कायद्याचे पालन केले पाहिजे. इतर कायदे म्हणजे कंपनी कायद्याशी संबंधित तरतुदीचे आणि कायद्याचे पालन केले पाहिजे. पत्रलेखन करताना काही बाबतीत चिटणीसाला गरज भासल्यास त्याने कायदे सल्लागाराचे मत किंवा सल्ला घेतला पाहिजे. म्हणजे कायदेशीर सल्लागार हे देखील पद आपल्याकडं कंपनीमध्ये अवेलेबल असेल. मोठ्या सार्वजनिक प्रमंडळामध्ये अशा प्रकारचे पदं, या पदावर कायदेशीर सल्लागार नेमलेले असतात. विद्यार्थी मित्रांनो, हे कायदेशीर सल्लागार जर अवेलेबल नसतील तर आपल्या कंपनीच्या वतीने चिटणीस महोदयांनी काय केलं पाहिजे? ज्या कायदेशीर सल्लागाराचा सल्ला आपण नेहमी घेतो किंवा ज्याची नेमणूक केलेली आहे त्यांचा सल्ला घेऊन मगच व्यवस्थित निर्णय घेऊन पत्रव्यवहार केला पाहिजे. आणि हा पत्रव्यवहार करताना कंपनी कायद्याचं उल्लंघन होणार नाही याची देखील काळजी घेतली पाहिजे. म्हणजे कंपनीच्या सभासदांच्या मनामध्ये कोणत्याही कामाविषयी
किंवा पत्रातील मजकुराविषयी संभ्रम निर्माण होणार नाही एवढी काळजी अतिशय व्यवस्थितपणे घेणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा मुद्दा त्यामध्ये त्यांनी दिलेला आहे. तो पुढचा मुद्दा काय आहे? पुढचा मुद्दा आहे काळजीपूर्वक पत्रलेखन. पत्रलेखन करताना काय करणं गरजेचं आहे? काळजी घेणं आवश्यक आहे. मग काळजीपूर्वक पत्रलेखन म्हणजे काय? तर या ठिकाणी त्यांनी सांगितलं आहे, सभासदांशी पत्रव्यवहार करताना काही वेळा चिटणीसाला नकारात्मक पत्रे पाठवावी लागतात. नकारात्मक म्हणजे जो दृष्टिकोन निगेटिव्ह आहे अशा प्रकारची पत्र पाठवण्याची वेळ येते. मग त्यावेळेस काय करावं त्यांनी? प्रामुख्याने अशी पत्रे ते अत्यंत काळजीपूर्वक लिहिली पाहिजेत. बरोबर आहे. मग ही पत्र लिहिताना काय पाहायचं आहे? जेणेकरून संबंधित सभासद दुखावला जाणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. सभासदाला पत्रावरून ही गोष्ट पटली पाहिजे की कंपनी हितासाठी व्यवस्थापनाला नकारात्मक भूमिका घ्यावी लागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, निगेटिव्ह मेसेज किंवा नकारात्मक भूमिका असलेलं पत्रलेखन ज्यावेळेस सभासदांशी करण्याची वेळ येते तो प्रसंग कंपनीच्या हिताचा आहे आणि ही बाब कंपनीच्या हितासाठी आपण घेत आहोत. ही बाब प्रत्येक सभासदाला त्या पत्रातून उल्लेखित व्हावी आणि त्यांचा त्यामध्ये गैरसमज होऊ नये अशा प्रकारची नकारात्मक भूमिका देखील त्या पुढच्या सभासदांनी किंवा या पत्रातील उल्लेखित सभासदांनी नकारात्मक भूमिकेचं देखील स्वागत करावं किंवा कंपनीच्या हितासाठी असा निर्णय घेण्यात आलेला आहे या बाबतीमध्ये त्यांचा विचार या ठिकाणी व्हावा किंवा त्यांना ते समजण्यास बाब पटणारी असली पाहिजे. अशा पद्धतीने पत्रलेखन व्हावं. विद्यार्थी मित्रांनो, 8 नंबरचा मुद्दा याच्यामध्ये आहे या पत्रलेखनमध्ये अंतिम, तो म्हणजे कंपनीची प्रतिमा. विद्यार्थी मित्रांनो, आपण जी पत्रामध्ये भाषा वापरतो ती भाषा संस्कारित जे पत्र असतं, संस्कारित पत्र म्हणजे एखाद्या मोठ्या व्यक्तीने पुढच्या एखाद्या लहान व्यक्तीला लिहिलेलं पत्र हे कसं असतं किंवा लहान व्यक्तीने मोठ्या व्यक्तीला लिहिलेलं पत्र कसे असतात याच्यामध्ये खाजगी पत्रामध्ये जसं आदरार्थी किंवा आदरातिथ्य त्यामध्ये उल्लेखित असतं तशाच पद्धतीने याच्यामधून संस्कार दिसतात किंवा त्यामध्ये एक काय म्हणतो आपण प्रगल्भता दिसते. भाषेची, आदरातिथ्याची किंवा सौजन्याची जी भाषा असते त्याच्यामधून तुम्ही पत्र लिहिणारी व्यक्ती किंवा तुमच्या कंपनीची प्रतिमा ही किती प्रगल्भ आहे किंवा आपली कंपनी समाजामध्ये किती व्याप्त आणि अतिशय चांगल्या पद्धतीचं काम करते या कंपनीचा नावलौकिक टिकवून ठेवण्यासाठी कंपनीची प्रतिमा खराब होणार नाही म्हणजे त्याचं सिग्नेचर ब्रँड त्याला धब्बा लागणार नाही किंवा त्याला धक्का लागणार नाही अशा पद्धतीची भाषा या ठिकाणी सर्व सभासदाबरोबर पत्रव्यवहार करताना चिटणीसाने पाळली पाहिजे. कंपनीची प्रतिमा ही अतिशय महत्त्वाची आहे. सभासदाबरोबर पत्रव्यवहार करत असताना कंपनीचा सार्वजनिक नावलौकिक वाढवण्यास मदत करतो. विद्यार्थी मित्रांनो, कंपनीचा जो नावलौकिक आहे तो जनमानसामध्ये फैलावलेला असतो आणि त्यामध्येच सभासद देखील असतात. हे त्याने म्हणजे लिहिणाऱ्याने चिटणीसाने लक्षात ठेवले पाहिजे. तसे स्पष्ट परंतु सौजन्यपूर्ण लेखनाने सभासदाच्या सर्व अडचणी, प्रश्न तसेच शंका नम्रतापूर्वक दूर केल्या पाहिजेत. म्हणजे विनयशील भाषा जर असेल तर नम्रपणे देखील एखादा कटू निर्णय त्या ठिकाणी आपण सभासदांना कळवू शकतो. अशा प्रकारची भाषा ही असावी अशा प्रकारे अपेक्षित आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे 1 ते 8 मुद्दे कशाचे होते? सभासदाशी पत्रव्यवहार करताना चिटणीस महोदयांनी कोणती काळजी घ्यावी किंवा खबरदारी घ्यावी याची ही माहिती होती. विद्यार्थी मित्रांनो, आता 6.2मध्ये पुढे आणखी एक मुद्दा आहे आणि तो मुद्दा आहे सभासदाबरोबर केल्या जाणाऱ्या पत्रव्यवहाराचे प्रसंग. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी अनेक प्रसंग असतात आणि त्या अनेक प्रसंगामध्ये कंपनीच्या जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रसंग उद्भवतात किंवा प्रसंग या ठिकाणी येत असतात आणि त्या प्रत्येक प्रसंगी कंपनीच्या चिटणीसाला सभासदाबरोबर पत्रव्यवहार हा करावाच लागतो आणि तो पत्रव्यवहार कसा असावा किंवा कशा पद्धतीने पत्र लिहिले पाहिजेत या बाबी आपण 1 ते 8 मुद्द्यामध्ये तपासल्या. विद्यार्थी मित्रांनो, आता याच बाबीवर चर्चा करण्यासाठी आपण आता 6.2मध्ये उतरत आहोत आणि पुढचा मुद्दा आहे तो म्हणजे प्रसंग. कोणते प्रसंग? सभासदाशी केल्या जाणाऱ्या पत्रव्यवहाराचे प्रसंग. म्हणजे सभासदासोबत ज्यावेळेस आपण पत्रव्यवहार करतो अशा प्रकारचे कोणते प्रसंग जे कंपनीच्या जीवनामध्ये येतात
तर ते प्रसंग विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी त्यांनी दिलेले आहेत आणि हे सर्व प्रसंग आपणाला या ठिकाणी अभ्यासासाठी आहेत. विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण आता बघूया पहिला प्रसंग. चिटणीसाला सर्वसाधारणपणे कधी पत्रव्यवहार करायची गरज लागते? सभासदासोबत कधी पत्रव्यवहार चिटणीस महोदयाला करावे लागते ते सर्व प्रसंग या ठिकाणी आपण एक एक प्रसंग चर्चेमध्ये घेत आहोत. विद्यार्थी मित्रांनो पहिला प्रसंग आहे भाग वाटप पत्र. पहिला कंपनीच्या आयुष्यात कंपनी स्थापन झाल्यानंतर तुम्ही काय करता? आपली कंपनी काय करते? भाग विक्रीच काढते आणि भाग विक्रीची मागणी आल्यानंतर आपण त्याच्यावरती निर्णय घेऊन नंतर शेवटी काय काम करतो? ज्या मागणीच्या आधारे त्याची अलॉटमेंटचं जे लेटर तयार करतो किंवा या सभासदांना इतक्या संख्येचे इतक्या दराचे आणि एवढ्या मूल्याचे आम्ही भाग आपणास वाटप करत आहोत, अशा प्रकारचं भाग वाटप पत्र पहिलं पत्र सभासदांना कोणतं जातं? भाग वाटप पत्र. म्हणजे एखाद्या सभासदांनी समजा 1000 शेअर्स मागितले असते तर त्याला आपण जे देणं शक्य आहे किंवा संचालक मंडळाने जे ठरवले की या प्रत्येक मागणीधारकाला त्याच्या मागणी अर्जाच्या रेशोमध्ये किंवा प्रमाणामध्ये भाग द्यायचे, तर एखाद्या 1000 मागणी करणाऱ्या सभासदाला तुम्ही समजा या ठिकाणी 200 शेअर्स देऊ केले. किती शेअर्स देऊ केले? 200 भाग किंवा 200 शेअर्स देऊ केले. तर हे देऊ केल्याबद्दल किंवा मंजूर केल्याबद्दल त्याला पहिल्यांदा आपण भाग वाटप करत असल्याचं पत्र पाठवणं आवश्यक आहे. आणि भाग वाटप पत्र ज्याला आपण शेअर्स अलॉटमेंट लेटर म्हणतो. विद्यार्थी मित्रांनो हे शेअर्स अलॉटमेंट लेटर हे पहिलं पत्र, हा पहिला प्रसंग सभासदाशी पत्रव्यवहार करताना कोणाला करावा लागेल? चिटणीसाला करावा लागेल. विद्यार्थी मित्रांनो 2 नंबरचा प्रसंग आहे भाग दाखला प्रमाणपत्र वाटप पत्र. म्हणजे या ठिकाणी भाग दाखला किंवा भाग प्रमाणपत्र हे कधी दिलं जाईल? ज्यावेळेस प्रत्यक्षरित्या सभासद हे कंपनीच्या भाग भांडवलामध्ये गुंतवणूक करतील किंवा भागाची रक्कम पेमेंट करतील आणि त्यानंतर मात्र विशिष्ट कालावधीच्या आतमध्ये तुम्हाला त्यांच्या शेअर्सचं प्रमाणपत्र किंवा त्यालाच आपण भाग दाखला असं म्हणतो, हे वाटप करणं आवश्यक आहे. आणि हे वाटप करत असल्याचं प्रमाणपत्र किंवा भाग वाटप पत्र या ठिकाणी तुम्ही पत्राच्या आधारे तुम्हाला कळवावं लागेल. हा 2 नंबरचा प्रसंग सभासदाशी चिटणीसाला येईल आणि हा प्रसंग भाग वाटप पत्राच्या बाबतीमध्ये असेल. विद्यार्थी मित्रांनो भाग वाटप पत्र पहिल्यांदा पाठवलं होतं, नंतर भागाचे वाटप केल्याबद्दलचे ॲक्च्युअल जे भाग दिले तुम्ही त्या भागाचे प्रमाणपत्र किंवा सर्टिफिकेट तुम्ही अलॉट करत आहात किंवा इथून 1 पासून 101 पर्यंत किंवा 1 ते 100 असे प्रमाणपत्र आम्ही तुम्हाला वाटप करत आहोत. या प्रमाणपत्राचा स्वीकार व्हावा म्हणून जे दिलेलं प्रमाणपत्र असेल ते भाग वाटप प्रमाणपत्र असेल. विद्यार्थी मित्रांनो 3 नंबरचा प्रसंग आहे हक्क भाग विक्रीच्या विकल्पाची कारवाई करणारे पत्र. कोणतं पत्र? हक्क भाग विक्रीच्या विकल्पाची कारवाई. विद्यार्थी मित्रांनो बऱ्याच भागधारकाकडे हक्क भाग विक्रीचा विकल्प असतो. म्हणजे त्याच्याकडे जर हक्क भाग असतील किंवा अग्रहक्क भाग असतील तर ते अग्रहक्क भाग हे विकून त्यांना परिवर्तनीय अशा स्वरूपाचे या ठिकाणी दुसऱ्या ह्याच्यामध्ये जर हे परिवर्तित करायचे असतील किंवा जो विकल्प आहे विक्रीचा तो विकल्प जर स्वीकारायचा असेल तर त्याच्यावर कारवाई करण्याच्या बाबतीमधले जे पत्र आहे ते पत्र चिटणीस महोदय कोणाला पाठवतील? सर्व सभासदांना किंवा जे हक्कभाग भागधारक हक्कभाग स्वीकारणारे जे भागधारक आहेत त्यांना हे अशा प्रकारचे पत्र दिले जातील. हा आहे प्रसंग नंबर 3. विद्यार्थी मित्रांनो 4था प्रसंग आहे लाभांश विनंतीपत्र. 4था प्रसंग कोणता आहे? लाभांश विनंतीपत्र. विद्यार्थी मित्रांनो लाभांश वाटपाच्या बाबतीमध्ये आपणास विनंती करणारे पत्र सभासदांना पाठवले जाईल कंपनीच्या वतीने आणि लाभांश वितरित करणे म्हणजेच या ठिकाणी आपल्या कंपनीने घेतलेला जो निर्णय तो निर्णय त्यांना लिखित स्वरूपात इतक्या टक्केप्रमाणे आपण लाभांश आपणास वितरित करीत आहोत या अशा प्रकारचा निर्णय त्यांना कळवणे म्हणजेच लाभांश विनंतीचं पत्र आहे. भाग हस्तांतरणास नकार देणारे पत्र. काही भाग असे असतात की ते हस्तांतरणीय नसतात परंतु काही शेअरहोल्डर हे भाग हस्तांतरणाची परवानगी मागतात. मग अशा प्रसंगी आपण जर भाग हस्तांतरित करू शकत नसेल कंपनी तर त्याला नकार देणारे पत्र देखील यांना पाठवावं लागेल. त्या पत्राचा प्रसंग आहे 5व्या नंबरला. विद्यार्थी मित्रांनो पुढचा 6वा नंबर आहे सर्वसाधारण सभेची सूचना व कार्यक्रम पत्रिका.
कंपनीची दरवर्षी सर्वसाधारण सभा या ठिकाणी घेतली जाते. वार्षिक सर्वसाधारण सभा असते, पहिल्यांदा घेतलेली विशेष सर्वसाधारण सभा असते किंवा विशिष्ट विषयासाठी देखील विशेष सभा बोलवल्या जातात. आणि ह्या वार्षिक सभा असतील, विशेष सर्वसाधारण सभा असतील किंवा कोणत्याही वेगवेगळ्या प्रकारच्या सभेसाठी तुम्ही ज्यावेळेस सभासदांना उपस्थित राहण्याविषयी सूचना किंवा कार्यक्रमपत्रिका पाठवता, त्या प्रसंगी देखील तुम्हाला काय करावं लागतं, या चिटणीस महोदयांना पत्रलेखन करावं लागतं आणि हे पत्र सभासदांच्या पत्त्यावर रजिस्टर्ड पत्त्यावर पाठवावं लागतं. पुढचा प्रसंग आहे सभासदाच्या तक्रारीत उत्तर देणारे पत्र. विद्यार्थी मित्रांनो, अनेक सभासद हे पत्राद्वारे आपल्या कंपनीच्या कारभाराविषयी किंवा इतर काही शंका असतील त्याच्याविषयी तक्रारी करतात. मग त्या तक्रारीचं उत्तर देणारे पत्र देखील वेळेच्या आत त्यांना तात्काळ पत्राने उत्तर देणं गरजेचं आहे. म्हणून हाही प्रसंग हा पत्रलेखनासाठी होईल. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा भाग होता दिलगिरी पत्र. दिलगिरी पत्र कशासाठी असतं? एखाद्या अनपेक्षित अशा कामाची अपेक्षा जर किंवा बदलाची अपेक्षा जर कंपनीच्या सभासदांनी केली तर ते काम किंवा त्याची पूर्तता जर आपण करू शकत नसू तर अशा प्रकारच्या कामकाजाविषयी देखील आपण त्या सभासदांना आपण कोणतं पत्र पाठवू शकतो? दिलगिरी व्यक्त करणारं पत्र पाठवू. त्याच्यानंतर पुढचं पत्र आहे बोनस भाग वाटप पत्र. विद्यार्थी मित्रांनो, कंपनीला दरवर्षी काय होत असतो? नफा किंवा या ठिकाणी प्रॉफिट होतो आणि या झालेल्या नफ्यामधून, व्यवसायाच्या नफ्यामधूनच विद्यार्थी मित्रांनो कंपन्या काय करतात किंवा संचालक मंडळ निर्णय घेतात की आपल्या सर्व सभासदांना वर्षाच्या शेवटी नफ्यावर आधारित लाभांश वाटप आपण करूया. मग ते लाभांश वाटपाचा निर्णय जो संचालक मंडळाने घेतले असेल त्याची टक्केवारी किंवा आपली कंपनी आपणास लाभांश इतक्या इतक्या दराने किंवा इतक्या इतक्या रकमेचं आपणास वाटप करण्यात येत आहे, अशा प्रकारचं पत्र त्या ठिकाणी लिहिण्यात येईल. तोही प्रसंग म्हणजे लाभांश वाटप पत्र किंवा यालाच आपण काय म्हणू, बोनस अलॉटमेंट लेटर, बरोबर की नाही? तर याही पद्धतीला आपण याही प्रसंगाला आपण पत्रलेखन करणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, पुढचा मुद्दा आहे भाग हस्तांतरणात मंजुरी देणारे पत्र. पुढचा मुद्दा काय आहे? भाग हस्तांतरणास मंजुरी देणारे पत्र. हे जे भाग हस्तांतरणास मंजुरी देणारे पत्र आहे, विद्यार्थी मित्रांनो काय होतं, अनेक सभासदांचे अर्ज येतात आणि आमचे भाग इतक्या इतक्या रकमेचे आणि इतक्या इतक्या संख्येचे आहेत, ते हस्तांतरित करायचे आहेत. मग अशा प्रकारचे हस्तांतरित करायच्या भागाला मंजुरी संचालक मंडळाने दिली पाहिजे. मग ही संचालक मंडळाने मंजुरी देत असताना विद्यार्थी मित्रांनो काय करावं लागेल? या ठिकाणी ज्यावेळेस संचालक मंडळ याला मंजुरी दिली या विषयाला, त्यावेळेस तुम्ही त्या विशिष्ट प्रकारच्या सभासदांना ज्याचं हस्तांतरण होतं त्या भागधारकांना किंवा त्या सभासदांना तुम्ही मंजुरी दिल्याचं पत्र पाठवणं आवश्यक आहे. याही प्रसंगामध्ये पत्रलेखन चिटणीसाला करावं लागेल. नंतरचा मुद्दा आहे भाग संक्रमणासंबंधीचे कायदेशीर पत्र प्रतिनिधित्व, बरोबर आहे? म्हणजे भाग संक्रमणासंबंधीचे कायदेशीर प्रतिनिधिपत्र. विद्यार्थी मित्रांनो, भाग संक्रमण हा मुद्दा आपण पाठीमागच्या प्रकरणामध्ये पाहिला. भागांच्या विक्री या प्रकरणामध्ये आपण काय पाहिलं? भागाचं संक्रमण देखील होतं, म्हणजे विक्री करणे, हस्तांतरण करणे. त्यासोबतच आणखी एक मुद्दा आपण पाहिला होता, तो म्हणजे भागाचं काय करणे? संक्रमण करणे. विद्यार्थी मित्रांनो, मूळ भागधारक किंवा सभासद याच्या पश्चात म्हणजे तो जर हयात राहत नसेल तर त्याच्या वारसाला त्या संबंधित कंपनीचे भाग हे संक्रमित होतात किंवा कायद्याने त्याला काय होतं, मग त्याचा वारसा हक्काने त्याला मालकी मिळते. विद्यार्थी मित्रांनो, अशा भागधारकाचे किंवा अशा सभासदांचे जे भाग असतात जे सध्या हयात नाहीत, त्यांचे विशिष्ट कालावधीच्या आतमध्ये कंपनीला ज्यावेळेस सभासदाकडून कळवलं जाईल किंवा त्याच्या वारसाकडून कळवलं जाईल, त्यावेळेस ते मालक किंवा त्याच्या पश्चातमध्ये असणारे कायदेशीर प्रतिनिधी जे असतील ते कायदेशीर प्रतिनिधी किंवा वारस या वारसांना याच्यामध्ये काय फायदा होतो? मग या वारसांना या भागाचं संक्रमणामध्ये वारस म्हणून या ठिकाणी भाग संक्रमित केले जातात आणि हे संक्रमित केल्याचं पत्र किंवा कायदेशीर प्रतिनिधी जो तयार असेल त्या प्रतिनिधीला वारसासाठी किंवा वारसा हक्काचं पत्र
कंपनी पाठवते आणि हे चिटणीस महोदय मग पत्र तयार करतात आणि भाग संक्रमित केल्याचं या प्रतिनिधीला कळवलं जातं, ज्याचं नॉमिनेशन हे कायदेशीरदर्शा कंपनीमध्ये या भागाच्या मालकीच्या नॉमिनेशनमध्ये आहे, त्या नावावर हे भाग ट्रान्सफर होतात. विद्यार्थी मित्रांनो, हाही प्रसंग पत्राचा आहे. आणि शेवटचा आणखी एक प्रसंग आहे पत्रासाठी, तो म्हणजे भाग दाखला गहाळ झाल्याची सूचना देणारे पत्र. काही सभासद हे आपल्याकडं असलेलं शेअर्स होल्डिंगचं जे प्रमाणपत्र आहे किंवा भाग दाखला प्रमाणपत्र ज्याला आपण म्हणतो, किंवा धारण प्रमाणपत्र जे आहे भागांचं, ते धारण प्रमाणपत्र म्हणजेच भागाचे प्रमाणपत्र. मग जेवढे भाग तुम्ही या ठिकाणी धारण केलेले आहेत किंवा खरेदी केलेले आहेत, त्या सर्व भागांच्या बाबतीचे जे प्रमाणपत्र कंपनीने दिलं होतं, त्या पत्रात जर गहाळ झाला असेल तर अशा प्रकारचं पत्राची दुय्यम प्रत किंवा नक्कल या ठिकाणी मिळण्यासाठी सभासद काय करतात, मग अशा वेळेस कंपनीकडं अर्ज करतात आणि मग भाग दाखला गहाळ झाल्याची सूचना देणारे पत्र ज्यावेळेस या ठिकाणी त्याला उत्तर द्यावं लागेल, त्या प्रसंगामध्ये देखील पत्रव्यवहार हा सभासद आणि कंपनी यांच्या मार्फत चिटणीस किंवा सचिव या ठिकाणी या प्रसंगी देखील पत्रव्यवहार करतील. मग भाग दाखला गहाळ झाल्याची सूचना या ठिकाणी देणारे पत्र पाठवताना देखील या ठिकाणी काय करावं लागेल, तुम्हाला त्या ठिकाणी पत्रव्यवहार हा करावा लागेल. विद्यार्थी मित्रांनो, अशा पद्धतीने या ठिकाणी बाबी तुम्हाला दिसतील आणि त्या बाबी कशाच्या होत्या, प्रसंग होते. आणि प्रसंग या बाबीचे होते की प्रसंग होते या ठिकाणी पत्रव्यवहार. चिटणीस महोदय कोणकोणत्या प्रसंगी सभासदांशी पत्रव्यवहार करतात, हे 1, 10, 12 प्रसंग या ठिकाणी त्यांनी दाखवले होते. त्या प्रसंगाचं विवेचन आणि विश्लेषण आपण आता केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, कंपनीच्या चिटणीसाला सभासदाबरोबर कराव्या लागणाऱ्या पत्रव्यवहाराच्या प्रसंगातील काही प्रसंग खालीलप्रमाणे. म्हणजे काय म्हणतात ते काही प्रसंग, म्हणजे हे जे एवढे प्रसंग चिटणीसाला सभासदाबरोबर करावे लागतील, त्यातले काही मुख्य प्रसंग यांनी या ठिकाणी दिलेले आहेत. ते प्रसंग दाखवले त्यांनी या ठिकाणी 4. किती प्रसंग दाखवले विद्यार्थी मित्रांनो, 4. एक आहे मुख्य प्रसंग आहे भाग दाखला किंवा प्रमाणपत्र वाटप, म्हणजे भागाचं प्रमाणपत्र वाटप करताना एक प्रसंग आहे. दुसरा लाभांश वाटपाचं पत्र पाठवलं जाईल त्यावेळेसचा एक प्रसंग आहे. नंतर लाभांश अधिपत्राद्वारे, म्हणजे आता लाभांश वाटप कसं केलं जाईल, लाभांश अधिपत्र देऊन म्हणजे पत्राच्या आधारे, बरोबर आहे. इलेक्ट्रॉनिक क्लिअरिंग सर्व्हिसेस, हे म्हणजे डायरेक्टली त्याच्या अकाउंटला बँकेमध्ये क्लिअरिंग सिस्टीमने दिलं जाईल, किंवा बोनस भाग वाटपपत्र. नंतर आणखी एक आयटम कोणता आहे, बोनस भाग, म्हणजे या ठिकाणी लाभांश देण्याच्याऐवजी त्याच्या बदल्यात काय द्यायचे, भाग किंवा शेअर्स देऊन टाकायचे आणि त्याचं नाव द्यायचं बोनस भाग. ज्या तेवढ्या रकमेची जेवढा बोनस तुम्ही वाटणार होता त्याची काही रक्कम अथवा पूर्ण रक्कम बोनस भागाच्या स्वरूपामध्ये देऊन टाकायची. आणि चौथा आणखी एक प्रसंग सांगितला त्यांनी, लाभांशाचा दर कमी असल्याची तक्रार करणाऱ्या भागधारकाच्या तक्रारीचं उत्तर देणारे पत्र. अशा प्रकारचे ठळक प्रसंगामध्ये देखील या ठिकाणी कंपनीच्या चिटणीसाला नियमित पद्धतीने ज्या त्या प्रसंगी म्हणजे या सर्व प्रसंगामध्ये पत्रव्यवहार हा करावा लागेल आणि तो व्यवस्थित आणि आदरातिथ्य बाळगून या ठिकाणी हा प्रसंग किंवा पत्रव्यवहार करणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, कंपनीची प्रतिमा सांभाळणे आणि कंपनीची जी जनमानसातली प्रतिमा आहे ती सांभाळून पुन्हा काय करावं लागतं, त्या ठिकाणी सर्व व्यवहार हा यथोचित असावा. आणि सभासद हे कंपनीचे मालक असतात, तेच भागधारक असतात आणि तेच भांडवल पुरवतात. त्यामुळे त्यांचं आदरातिथ्य आणि विनयशील किंवा नम्रतापूर्वक भाषा जी अचूक अर्थपूर्ण असेल अशा पद्धतीने स्पष्ट व अचूक शब्दामध्ये आणि सौहार्दपूर्ण वातावरणामध्ये किंवा सौजन्यपूर्ण भाषेत नम्रतापूर्वक पत्रलेखन करण्याची जबाबदारी ही कुणाची आहे, सचिव महोदयाची आहे किंवा कंपनीचे सेक्रेटरी. आणि त्यालाच आपण काय म्हणतो विद्यार्थी मित्रांनो, चिटणीस. त्यालाच काय म्हणतो आपण, चिटणीस. आणि या चिटणीसाने कशा पद्धतीने या ठिकाणी काय केलं पाहिजे, सर्व कंपनीच्या उद्भवणाऱ्या प्रसंगामध्ये काय केले पाहिजे, पत्रव्यवहार कसा करावा आणि कोणकोणत्या प्रसंगी करावा याची चर्चा आपण या व्हिडिओमध्ये केली. विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व प्रसंग आपण अभ्यासले. इथपर्यंत आता हा व्हिडिओ मोठा होत आहे, त्यामुळे आपण आता या ठिकाणी थांबणार आहोत आणि पुढच्या व्हिडिओची वाट पाहत तोपर्यंत हा अभ्यास करा. ठळक पद्धतीने हे प्रसंग वाचन करा, अभ्यास करा, मनन करा, चिंतन करा, लिखाण करा आणि पुढच्या व्हिडिओची वाट पाहा. तोपर्यंत घरातच राहा, सुरक्षित राहा, काळजी घ्या. धन्यवाद.